नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपण आज संतती प्राप्तीसाठी काही सेवा आणि उपाय काय आहेत हे बघणार आहोत. बघा, बरेच सेवेकरी ताई आहेत की त्यांना अजून संतान प्राप्ती झालेली नाही. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की संतान प्राप्तीसाठी आपण काय सेवा करू शकतो, काय उपाय करू शकतो. तर आपण ते आज बघणार आहोत. नित्य सकाळ संध्याकाळ हा एक मंत्र आहे, तो तुम्ही पती पत्नी दोघांनीही करावा. मंत्र झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णास पुत्रप्राप्तीसाठी मनोभावे प्रार्थना करावी. तर तो मंत्र कोणता आहे तर बघा, देवकी सुत गोविंदम वासुदेवन जगतपते देहि मे तन्मय कृष्णत्वामह शरणगत. मी हा मंत्र म्हणल्यानंतर श्रीकृष्णास मनोभावे पूजा करायची, प्रार्थना करायची आणि त्यांना सांगायचं की पुत्रप्राप्ती आम्हाला लवकर होऊ दे. त्यांच्याकडे असं मागणं मागायचं आहे. बघा, केलेली सेवा मनापासून जर केली ती त्यांच्यापर्यंत लवकरच पोचते. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ आणि ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई देहि मे रूप देहि जयन देहि यशो देहि द्विजोषही या मंत्राचे सपूट लावून 21 पारायणे श्री दुर्गा सप्तशतीचे संकल्पाने करावेत. तसेच त्र्यंबकेश्वर येथे जाऊन नारायण नागबली विधी करावा. आपल्या घरात कुणाकडूनही नागाची हत्या झाली असेल, कुणाचे द्रव्य बुडवले असेल, आई वडील संत महात्मा यांचे शाप असतील तर अशा शापामुळे संतान होत नाही, तेव्हा या शापाच्या परिहारासाठी नारायण नागबली विधी करावा. दोष नाहीसे होऊन संतान प्राप्ती होते. दरवर्षी कुलदेवीच्या कृपाप्रसादासाठी श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे जमेल तेवढे पाठ करावेत. जमल्यास घरी योग्य ब्राह्मणाद्वारे विधिवत नवचंडी विधी करावा. बघा, असं पण आपण नवरात्रात करतो. तसेच दुर्गाष्टमी, मंगळवार किंवा शुक्रवार, पौर्णिमा या दिवशी तुम्ही आवर्जून दुर्गा सप्तशतीचे पाठ करत जावा. याने खूप छान असा फरक पडतो. वर्षातून एकदा, एक दिवशी तर 2, 3, 4, 5 असे सपत्नीक ब्राह्मण भोजन द्यावे किंवा एखाद्या देवस्थानी मनात इच्छा प्रकट करून प्रार्थना करून अन्नदान करावं. अन्नदानामुळे काय होतं, व्यक्तीचे पूर्वजन्मीचे दोष नाहीसे होऊन संतती प्राप्तीतील अडथळे दूर होतात. तुम्ही बघा, असं एखाद्या देवस्थानी जाऊन तुम्ही तिथे अन्नदानसुद्धा करू शकता. आणि असं म्हणतात बघा, एका हाताने केलेलं दान ते दुसऱ्या हाताला सुद्धा कालं नाही पाहिजे. काही लोक अशी करतात, दान करतात आणि नुसता काय म्हणतो आपण, कालवा करतात की आम्ही दिलं, आम्ही दान केलं, आम्ही एवढं दिलं, आम्ही तेवढं दिलं. पण तसं आपल्याला करायचं नाही. जे दान करणार आहे ते तुम्ही गुपितच ठेवायचं. आणि सर्वात श्रेष्ठ दान तर अन्नदान आहे. तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊन तुम्ही अन्नदान करू शकता. यांनी तुमच्या मागच्या जन्मीचे म्हणजे पूर्वजन्मीचे दोष नाहीसे होऊन संतती प्राप्तीतील तुमचे काय अडथळे आहेत ते पटकन दूर होतील. तसेच दत्तात्रेय माला महामंत्राचे दररोज 21 वेळा पठण करून तीर्थ घ्यायचे. आणि वाचन करीत असताना समोर तांब्याच्या ग्लासमध्ये लोट्यामध्ये पाणी घेऊन उदबत्तीची रक्षा त्यात पडेल अशी उदबत्ती लावून बसायचे व पठणानंतर मनोमन प्रार्थना करून तीर्थ पती पत्नीने घ्यावे. तसेच ओम नमो भगवते कार्तवीर्याये नम या मंत्राचा संकल्पाने नित्य सकाळ संध्याकाळ 11 माळी जप करावा. श्री गुरुचरित्र नवनाथ महाराजांच्या ग्रंथाची 3 पारायणे संकल्पाने 3 महिन्यात करावेत. तसेच नरसोबाचे वाडी सपत्नीक जाऊन गुरु दत्तात्रयांना प्रार्थना करून श्रीफळ अर्पण करून यायचे. 5 गुरुवार औदुंबर, वड व पिंपळाच्या झाडाचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा करून प्रार्थना करायची आहे. या सेवा आहेत, तर यातील तुम्हाला कोणती जमल ती तुम्ही करत राहा. केलेली सेवा कधीच वाया जाणार नाही. फक्त तुम्ही मन लावून करा. बऱ्याच लोकांना याचा फरक पडलेला आहे. तुम्ही सुद्धा स्वतः अनुभव घेऊन बघा. केलेली सेवा श्री स्वामी चरणार्पण नसतो. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.